विषय असतात, पक्षातले इतर लोक सांभाळत असतात. तर माझ्याकडे काही माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर काही बोलणार नाही. टीएमसीच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न आता सुरू झालाय. पोलिसांचा दबाव आता त्यांच्यावर आणला जातो असं स्टेटमेंट ममता बॅनर्जींनी केलेलं आहे. नाही, हे पश्चिम बंगालच्या राजकारणामध्ये हे गेले 40 वर्षापासून अशा प्रकारचं राजकारण होत असतं. खरं म्हणजे महाराष्ट्रात जे लोक सोडून गेले, पक्षांतर केलं, एका तिकिटावर निवडून आले आणि दुसऱ्या तिकिटावर त्यांनाही फोडायला पाहिजे होतं. हे मी म्हणत नाही, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. फुटला तर फोडा, पण तिकडे वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभा राहत नाही. मुंबई व्यतिरिक्त या निवडणुका होतात, पक्षाचे नेते कुठे दिसत नाही. असं कोणीच सांगितलं? मग मी कुठे दिसतोय? मी चंद्रावर दिसतोय का? आहोत ना आम्ही. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या बघा, भूतकाळात जाऊ नका, असं नाही आहे. इथे जिल्हा प्रमुख बसले आहेत, संपर्क प्रमुख बसले आहेत. इथे कोणी यायला पाहिजे ते येतात. संपर्क प्रमुखांची जबाबदारी आहे. सुनील शिंदे या भागातले प्रमुख आहेत, जिल्हा प्रमुखांवर जबाबदारी आहे. हे देवेंद्र फडणवीस आणि मोदी सरकार नाही. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मुख्यमंत्र्यांनी जायला पाहिजे. काही निवडणुका स्थानिक पातळीवरती आम्ही सोडतो. हेलिकॉप्टर घेऊन, विमानं घेऊन कोणी ग्रामपंचायत निवडणुकीला फिरतं का? या देशाच्या इतिहासात पंडित नेहरूंना आम्ही कधी पाहिलं नाही, इंदिरा गांधींना पाहिलं नाही, वसंतदादा पाटलांना पाहिलं नाही, शरद पवारांना पाहिलं नाही. हे नवीन जे झंझट सुरू केलं आहे की ग्रामपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकांना चार्टर फ्लाईट, हेलिकॉप्टर घेऊन फिरायचं. स्थानिक निवडणुका या स्थानिक लोकांवर सोडल्या पाहिजे. शिंदे गटामध्ये पण खतखत कुठेतरी दिसते. अब्दुल सत्तारांच्या मुलाने बंडखोरी करत अर्ज भरला आहे आणि अब्दुल सत्तारांचं म्हणणं असं आहे की भाजप हा शिवसेनेला किंवा इतर भाजप हा शिवसेनेला किंवा इतर पक्षांना संपवायला निघाला. शिवसेनेला नाही, शिंदे गटाला, त्यांच्या गटाला असेल. आम्ही योग्य वेळी बाहेर पडलो. मला वाटतं ते गृहस्थ असं म्हणतायत, तुम्ही ज्याचं नाव घेतलं ते, की भाजपा हे स्लो पॉयझनिंग आहे असं मला कोणतरी म्हटलं. आता कळेल त्यांना पॉयझन काय असतं ते. हा बरोबर आहे. हे प्रत्येकाचं व्यक्तिगत मत असू शकतं. मलाही असं अनेकदा वाटतं की जर कोणाला पश्चाताप झाला असेल, आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष यांचं मर्दन करताय, अपमानित करताय, की नाही आपल्याकडून चूक झाली, आम्हाला भ्रमात ठेवलं, आम्ही बहकलो, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मागे यायला पाहिजे. मुळात शिंद्यांबरोबर जे लोक आहेत तो पक्ष नाहीच आहे ना. निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांना तात्पुरतं चिन्ह मिळालेलं आहे आमचं. आणि सुप्रीम कोर्टाच्या दिरंगाई वृत्तीमुळं खटला चालत नाही. ज्या दिवशी खटल्याचा निकाल लागेल तो खटल्याचा निकाल आमच्या बाजूनच लागेल आणि तो आमच्या बाजूनं लागेल म्हणून त्या निकालाला सारख्या तारखा दिल्या जात आहेत. घटनेनुसार पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. पण आता जर कोणाला असं वाटत असेल तर उद्धव साहेबांशी चर्चा करून त्यांनी मागे फिरलं पाहिजे. पण काही लोकांना नक्कीच प्रवेश मिळणार नाही. भाजप या महाराष्ट्रामध्ये कधीच मोठा भाऊ नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीची शिवसेना किंवा हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना हाच मोठा भाऊ होता. आणि शिवसेनेचं हे मोठेपण मान्य झालं नाही म्हणून त्याने शिवसेना तोडली आणि असे तुकडे केले. शिंदे गट हा शिवसेना नसून तो अमित शहाचा एक गट आहे. हे सगळ्यांना माहिती, तो अमित शहाचा गट आहे. त्या पक्षाचे अमित शहा आहे, ते दिल्लीमध्ये बसतात म्हणून त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागतं. पूर्वी त्यांना मातोश्रीवर यावं लागायचं, तेव्हा त्यांना लाजा वाटायच्या. आता दिल्लीत जाऊन तिथे अमित शहाच्या कृष्ण मेनन रोडवरच्या बंगल्याच्या हिरवळीवरती पांढऱ्या पॅन्टी घालून बसतात आणि उठताना ढुंगणाला गवत लागलं असं त्यांच्या, असं त्यांना ते थांबावं लागतं. तेव्हा हा अमित शहाचा गट आहे. अजित पवारचा जो पक्ष पवारांचा, हा अमित शहाचा पक्ष आहे.
हे पक्ष नाही, ते त्यांचे गट आहेत, अमित शहाने निर्माण केलेले गट आहेत. नाही, मला बघा, हा त्यांचा अंतर्गत विषय, हा त्यांचा अंतर्गत विषय, मी त्याच्यावरती का बोलावं. पण मी वारंवार सांगतो की अजित पवारांचा जो पक्ष आहे तो